आपल्या गावात स्थापन करण्याचा आपल्याला मान मिळाला, याबद्दल मी सर्व गावाच्या वतीनं आदरणीय बाबा आणि सर्व शिवसैनिक तालुका यांच्या वतीनं मी आपलं आभार या ठिकाणी व्यक्त करतो। आज प्रास्ताविक करत असताना गावामध्ये शिवसेनेची शाखा स्थापन करायचा 2 दिवसापूर्वी निर्णय झाला आणि आपण शाखेचं आज या ठिकाणी शुभारंभ केलेला आहे। या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम आपण घेणार आहोत। या ठिकाणी आदरणीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बाबा यांना आमच्या शिवसेना शाखेचे प्रमुख तानाजीराव जाधव मामा यांच्या हस्ते करावे अशी त्यांना विनंती करतो। शाल श्रीफळ देऊन बाबांचा सत्कार करायचा। यानंतर माननीय आमदार साहेब यांचा सन्मान शिवसेना उपशाखा प्रमुख सुरेश मारुती गाडगे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। यानंतर शिवसेना खजिनदार राहुल गाडगे या ठिकाणी उपविभाग प्रमुख कुलदीप पवार हे आदरणीय दत्ता बापूंचा सन्मान करतील। यानंतर विराज खराळे यांचा सन्मान प्रवीण विठ्ठल शेळके हे करते। यानंतर सभापती शंकरप्पा माडकर यांचा सन्मान या ठिकाणी राहुल गाडगे हे करतील। श्री अविनाश फडतरे उपजिल्हा प्रमुख यांचा सन्मान शंकर गंगराव गाडगे करतील। किशोर रोदास गाडगे पंचायत समिती सदस्य डॉक्टर संतोष कारंडे यांचा सन्मान या ठिकाणी बापूसो ढोले करते। डॉक्टर पुढे शिवसेनेचे संपर्क प्रमुख सुभाष पवार यांचा सन्मान वैभव गाडगे करते। सन्माननीय ज्येष्ठ मार्गदर्शक अंकुशराव साळुंके यांचा सन्मान रवींद्र ढोले करतील। जिल्हा समन्वयक अमित पवार यांचा सन्मान सागर यादव हे करतील।
तालुका संघटक रणजित सरकाळे यांचा सन्मान सुरेश भानुदास गाडगे हे करतील. सुरेश पुढे. या ठिकाणी आज आपल्या शाखेचा शुभारंभ मोठ्या थाटामाटात या ठिकाणी संपन्न झाला. या ठिकाणी प्रमुख पाहुणे आदरणीय बाबा, सन्माननीय व्यासपीठ, या ठिकाणी सर्व असलेले माझे सर्व पत्रकार बंधू, ग्रामस्थ, आज शिवसेनेची शाखा या ठिकाणी ओपन झाली. बाबा, खऱ्या अर्थानं तालुक्यामध्ये, गावामध्ये जर काम करत असताना आपल्या गावाच्या विकासाला आणि संघटना म्हणून काम करताना अतिशय चांगलं बळ मिळणार आहे. कार्यकर्त्यांची, तरुण कार्यकर्त्यांची फळी जे आपण ठराविकच कार्यकर्ते पळत असतो, पण गावातील हे तरुण गावाच्या राजकारण विरहित आपल्या गावातील ज्या समस्या असतील, पोट तिडकीनं पुढं हिरारीनं आपल्या गावातील काही प्रश्न असतील तर ती आपल्याला आता शाखेच्या माध्यमातून एक काम करण्याची जबाबदारी वाढलेली आहे. आणि ही जबाबदारी आपण तरुण वर्ग, सर्व शाखा प्रमुख, समन्वयक, संघटक यांच्या बरोबर आम्ही साथीनं हिरारीनं भाग घेऊन गावाचा विकास कशा पद्धतीने करता येईल, गावातून, तालुक्यातून कोणत्या योजना, जिल्ह्यातून कोणत्या योजना आपल्या गावाच्या विकासासाठी आणता येतील, ह्या आपण नक्कीच सर्वांच्या पाठपुराव्यानं इथून पुढच्या काळामध्ये करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. बाबा, खरं पाहिलं तर गावाची भौगोलिक परिस्थिती ही पूर्वी बरेचसे लोक गावातील मुंबईला वगैरे होते, पण आताच्या काळानुसार कमिन्स सारखा प्रकल्प आदरणीय महाराज साहेब आपल्या मार्गदर्शनाखाली तालुक्यामध्ये आला, महिंद्रा लॉजिस्टिक आला, गावातील असंख्य तरुणांना या कंपनीच्या माध्यमातून हा रोजगार मिळालेला आहे. आपल्या गावातील 25 ते 30 मुलं साधारणपणे या कंपनीमध्ये काम करत असतात. त्याचबरोबर पाण्याचा प्रश्न अजून आमच्याकडे काही पाणी अजून पोहोचलेलंच नाही. तो पाण्याचा प्रश्न भविष्यात तो पण मार्गी लागेल. आणि याच्या बरोबर आपली गावाची आर्थिक उन्नती, मुलांचं शिक्षण, शैक्षणिक दृष्ट्या जो आपला भाग होता तो फलटण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून, महाराज साहेबांच्या माध्यमातून आपल्याला फलटण तालुक्यातच सर्व शिक्षणाच्या सर्व सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. आणि गावामध्ये गेली 10 वर्ष आपण परिवर्तनाच्या माध्यमातून गावाचा कारभार करत असताना गावाने अत्यंत बहुमोलाची साथ देऊन सर्वांचं सहकार्य लागतं आणि ह्यातूनच आपण गावच्या विकासाची गौरव ही चालू करत असतो. या ठिकाणी सर्व माझ्या तरुण वर्गांना माझी विनंती राहणार आहे, आगामी काळामध्ये आपण सर्व काम करून एकजुटीनं गावच्या विकासाच्या प्रवाहात पूर्ण ताकदीनं सर्वांनी उभं राहायचंय. या ठिकाणी मी सर्वांना विनंती पुन्हा एकदा करणार आहे. त्याचबरोबर गावातील, बाबा, आमचं गाव असं आहे, आज तालुक्यामध्ये संजय गांधी योजनेचा एकही लाभार्थी शिल्लक नाही. गेल्या पण 5-10 वर्षामध्ये तो लाभार्थी कुठल्याही पक्षाचा असला, जरा विरोधक जरी असला तरी त्या माणसाचं आपण काम करण्याचा 100% प्रयत्न केला. बाल संगोपन योजना ही लहान मुलांसाठी आहे. ज्या विधवा महिला त्यांची लहान 2 मुलं आहेत 0 ते 18 वर्षापर्यंतची, त्याही मुलांना साधारणपणे आपण एका मुलाला 2250 जवळजवळ 4500 आणि प्लस संजय गांधीचे 1500 असे 6000 रुपये कुटुंबाला मिळवून देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे. त्याचबरोबर घरकुल योजना असतील, ज्यांची घरं कच्ची आहेत, ती पण आपण योजना राबवण्याचा 100% प्रयत्न केलेला आहे. याचं फळ असं झालं की आपल्याला पाठीमागं गावातील सर्व लोक ताकदीनं एक विचारानं पाठीशी राहिले. पाठीमागच्या काळामध्ये आर्थिकचा भरपूर वापर झाला गावामध्ये, तरी आपण तोडीसतोड म्हणून आपण गावामध्ये लीड देण्यास टिकलो, पण माझ्या माहितीप्रमाणे जे अपेक्षित लीड होतं पाठीमागे आपल्याला मिळालं नाही. परंतु ह्याच ताकदीनं तरुणांना सर्वांच्या विचारानं घेऊन आपण पुढे जाऊन आगामी काळात शिवसेनेच्या माध्यमातून आदरणीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बाबा, श्रीमंत महाराज साहेब, आमदार साहेब यांची आपण सर्वांनी हात बळकट करून आपण सर्वांनी आतापासूनच कामाला लागूया अशी सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी विराज खराळे आपल्याला मार्गदर्शन करते.
घाडगेमाळा शिवसेनेच्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले तुमच्या आमच्या सर्वांचे शिवसेनेचे नेते आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर बाबा, फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दीपकरावजी चव्हाण साहेब, त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि माझे मित्र दत्ताबापू अनपे, पंचायत समितीचे माजी सभापती शंकरबापा मारकर, दत्तात्रय गुंजवटे, या विभागाचे आपल्या फलटण पंचायत समितीचे सदस्य डॉक्टर कारंडे, त्याचबरोबर शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अविनाश पडतरे, युवा सेनेचे जिल्हा समन्वयक अमित पवार, युवा सेनेचे तालुक्याचे संपर्क प्रमुख सुभाष पवार आणि उपस्थित असलेले आणि ह्या घाडगेमाळा शाखेचे शाखा प्रमुख कान्हाराव जाधव, त्यांचे सर्व पदाधिकारी आणि या गावच्या प्रथम नागरिक सरपंच ताई आणि उपस्थित असलेल्या सर्व ग्रामस्थांना आज खऱ्या अर्थाने मनापासून आनंद होतोय. आम्ही अनेक वर्ष शिवसेनेचं काम करतोय आणि शिवसेनेचं काम करत असताना शिवसेनेचं संघटना वाढवावी, शिवसेनेचं संघटन मजबूत व्हावं ही अनेक दिवसाची आमची इच्छा होती आणि ही इच्छा नगरपालिकेच्या आधी आदरणीय संजू बाबा नाईक निंबाळकर साहेब, आदरणीय रघुराज नाईक निंबाळकर साहेब यांनी शिवसेनेबरोबर येण्याचा निर्णय घेतला आणि खऱ्या अर्थाने त्या दिवसापासून शिवसेनेला बळ मिळालं. नगरपालिकेची निवडणूक लढलो आपण, अतिशय चांगल्या पद्धतीने आपण निवडणूक लढलो, सुरुवात होती. नंतर शिवसेनेच्या माध्यमातून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक झाली आणि आदरणीय बाबांवर विश्वास ठेवून, नेतृत्वावर विश्वास ठेवून या विभागामध्ये आपले जिल्हा परिषदेचे 5 सदस्य, पंचायत समितीचे 8 सदस्य निवडून आले आणि खऱ्या अर्थाने मी शिवसेनेचा शिवसैनिक म्हणून मला आनंद आहे की हे शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक झाले आणि हे करत असताना शिवसेनेचं संघटन अजून मजबूत झालं पाहिजे. विरोधकांचं राजकारण आपण जाणता कशा पद्धतीने राजकारण करतायत आणि त्या राजकारणाला शह देण्यासाठी अधिकारी कशा पद्धतीने वागतात आपण बघतोय. त्या अधिकाऱ्यांना शह देण्यासाठी गावागावात आपली शिवसैनिकांची फळी मजबूत झाली पाहिजे ही भावना आदरणीय बाबांनी लक्षात घेतली आणि हे वर्ष हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं जन्मशताब्दी वर्ष आहे. या निमित्ताने राज्यभर अनेक कार्यक्रम चालू आहेत. पण आदरणीय बाबांनी एक निर्णय घेतला की जर आपल्याला पक्षाचं संघटन मजबूत करायचं असेल तर गावागावात आपल्या शाखा झाल्या पाहिजेत, शिवसेनेच्या शाखा उभा राहिल्या पाहिजेत. म्हणून आदरणीय बाबांनी गेल्या आठवड्यात एक घोषणा केली की फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी निमित्त या तालुक्यामध्ये 100 पेक्षा अधिक शाखा आपण उघडू आणि त्यांच्या मनोदयानुसार आज शाखेचं उद्घाटन चालू झालंय. हा प्रयोग राज्यामध्ये ह्याच्यापूर्वी कधी झालेला नाही. 100 शाखा एका सप्ताहामध्ये, एका 15 आठवड्यामध्ये करणं आणि ही घोषणा आदरणीय बाबांना बळ देणारी घोषणा आहे. शिवसेना वाढणारी हे सगळे कार्यक्रम आपल्या शाखेच्या माध्यमातून होणार आहे. शिवसेनेचं पक्षाचं संघटन मजबूत होणार आहे. गावागावातल्या शाखा ह्या बोर्डपुरत्या मर्यादित नाहीत राहायला पाहिजे. या गावातला ग्रामसेवक वेळेवर काम करतोय का? या गावात आरोग्याची सेवा व्यवस्थित मिळते का? या गावात तलाठी वेळेवर येतोय का? या गावात पोलीस प्रशासन नीट काम करतंय का? हे या शाखेच्या माध्यमातून शाखा प्रमुख आणि त्या पदाधिकाऱ्यांनी काम बघितलं पाहिजे. मग तो विरोधकांचं काम असलं सुद्धा आरोग्याच्या संदर्भात सुद्धा आपल्याला काम करण्याची संधी आहे. आपल्या शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथभाई शिंदे हे आरोग्य दूत म्हणून राज्यात काम करतात. त्यामुळे आरोग्याच्या समस्या ज्या ज्या गावात कुणाला असतील त्यांनी शाखा प्रमुखाची संपर्क साधा. मग तो जरी विरोधातला व्यक्ती असेल, त्याला जरी कुठली गरज असेल
तरी अनेक योजना या वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून केल्या जात आहेत. शिवसेनेच्या माध्यमातून अनेक काम करण्याची संधी आहे. त्यामुळे या शाखेच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम आपण करावं आणि आदरणीय बाबांच्या माग आपण गावागावात ताकद उभी करावी आणि शिवसेनेचं संघटन मजबूत करावं. हे याच निमित्ताने मी आपल्या सर्व शाखेच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो आणि येणारा भविष्यकाळ, येणारी निवडणूक 3 वर्षानंतर लोकसभेची निवडणूक आहे, विधानसभेची निवडणूक आहे. त्या निवडणुकीवर मला खात्री आहे की आदरणीय बाबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. एवढीच विनंती करते आणि माझी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपल्या मतदारसंघाचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दत्ताबापू अनपट व्यक्त होत आहेत. भव्या सप्ताहाच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्या तालुक्याचे आपले नेते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये 100 शाखांचा संकल्प केलाय. शिवसेनेच्या 100 शाखा या तालुक्यामध्ये चालू करायचे आणि या निमित्तानं आजच आपण शिवसेना शाखा उद्घाटनाला सुरुवात केली, स्थापनेला. पहिली शाखा हिंगणगाव या ठिकाणी स्थापन झाली आणि आता दुसरी शाखा आपण घाडगे महा या ठिकाणी स्थापन केलेली आहे. त्या निमित्ताने उपस्थित असलेले श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर साहेब, माजी आमदार दीपकरावजी चव्हाण साहेब, माजी सभापती शंकरराव माडकरप्पा, माजी सभापती दत्तात्रय गुंजवटे, आमचे मित्र विराज खराडे, अविनाश फडतरे साहेब, पंचायत समिती सदस्य संतोष कारंडे, या ठिकाणी हाडगावचे एक प्रमोदजी काकडे साहेब, बाबुराव पवार, या गावचे सरपंच, शाखा प्रमुख जाधव साहेब, पवार साहेब. वास्तविक आपण या भागातील विभागातील सर्वच जण, अंकुशराव साळुंके, जगताप गुरुजी, या ठिकाणी उपस्थित असलेले सरकारी साहेब, ऋतुराज नलवडे, सर्वच उपस्थित मान्यवर मंडळी, संतोषराव जगताप, या ठिकाणी दुसऱ्या शाखेचे उद्घाटन झालेले आहे. या तालुक्यामध्ये आपण नगरपालिकेपूर्वी एक निर्णय घेतला शिवसेनेमध्ये जाण्याचा आणि गेल्या 5-6 महिन्यामध्ये आपण शिवसेनेचं काम करतोय. आपण जर बघितलं, या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना खरं तर आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे की या राज्यामध्ये विविध देशामध्ये शिंदे साहेबांसारखा नेता नाही. त्याचं कारण असं आहे की कार्यकर्त्यांच्या पाठीमागं ताकदीनं उभं राहणारं नेतृत्व आणि दिवस रात्र या ठिकाणी लोकांचं प्रश्न सोडवण्यासाठी झटत असलेले नेते म्हणजे एकनाथ शिंदे साहेब. आपण गेल्या 5 महिन्यामध्ये बघितलं ज्या पद्धतीनं आपल्याला ताकद दिली, आपल्या पाठीमागं उभं राहिलेत, नगरपालिकेच्या निवडणुकीला उभे राहिलेत, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये उभे राहिलेत आणि एकंदर राज्यामध्ये जर बघितलं की त्यांनी पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांना, नेत्यांना जी ताकद ते देत आहेत, जे कष्ट घेत आहेत, आज आपण बघतो दिवस रात्र 24 तासाचा एक दिवस आहे. तो माणूस 18 तास 18-19 तास रोजच निवडणुका असून नसू सातत्यानं लोकांमध्ये राहून लोकांचे प्रश्न सोडवत आहेत. ज्यांनी राज्यातल्या प्रत्येक कुटुंबाला फायदा होईल अशी लाडकी बहीण योजना आणली, शेतकऱ्यांच्यासाठी वीज माफी योजना आणली, आरोग्यासारखी योजना त्यांनी या ठिकाणी आणली आणि मुख्यमंत्री सहायता निधी रेकॉर्ड ब्रेक राज्यामध्ये रुग्णांना मदत करणारा मुख्यमंत्री अशी त्यांची ओळख झाली. असे एकनाथ शिंदे साहेब आज जर बघितलं तर सर्वे केला, सर्वेचा रिपोर्ट जर बघितला तर महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात लोकप्रिय नेता कोण असतील तर एकनाथजी शिंदे साहेब असतील. 2022 ला राज्यात राजकीय स्थित्यंतर झाली, परंतु ज्या पद्धतीने त्यांनी 3 वर्षामध्ये लोकांच्यासाठी जे काम केले, प्रश्न घेऊन जायचं मुख्यमंत्री असताना ताबडतोब त्या ठिकाणी निकाली लावायचं काम त्यांनी केलं. त्यांनी कधीही विचार केला नाही की आणि बैठका नाही काय नाही,
सातत्यानं काम करायचं, प्रश्न सोडवायचं, असा हा नेता या ठिकाणी आपण काम करतोय. आपण गेल्या 5 महिन्यामध्ये ज्या पद्धतीने आपल्याला ताकद दिली त्या पद्धतीने जर बघितलं तर निश्चितपणे या तालुक्यामध्ये शिवसेनेची गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक तयार झाला पाहिजे. त्या पद्धतीनं या ठिकाणी आपण संकल्प आपल्या नेत्यांनी केलाय आणि ती संकल्पाच्या नुसार आपण या ठिकाणी काम करतोय. आज दुसऱ्या शाखेचं उद्घाटन झालं, संध्याकाळी 3 शाखा अजून आहेत. रोज 5-6 शाखेचं आपण या ठिकाणी नवीन शाखेचं उद्घाटन सुरुवात करणार आहोत. आपण सर्वच जण या ठिकाणी सहभागी झालेला आहे. या तालुक्यामध्ये श्रीमंत रामराजे साहेब असतील, बाबा असतील, यांच्या माध्यमातून कमी सारखा प्रकल्प असतील, साखर कारखाने अडचणीतून ते बाहेर काढण्याचा विषय असेल, डोंबलकोडीचं पाणी असेल, त्याही पेक्षा पुढे जाऊन मी म्हणेल ज्यांच्या कल्पक नेतृत्वामुळे कृष्णा खोऱ्याची स्थापना झाली ते रामराजे साहेब. नुसता तालुक्यापुरते त्यांनी काम केलं नाही, तर या संपूर्ण कृष्णा खोऱ्याचं पाणी वाचवायचं काम आणि कृष्णा खोऱ्याचं प्रकल्प मार्गी लावण्याचं काम श्रीमंत रामराजे साहेबांनी केले. अशा नेतृत्वाखाली आपण काम करत आहोत आणि भविष्यामध्ये सुद्धा या ठिकाणी त्यांच्याच नेतृत्वाखाली आपण शिवसेना बळकट करायचं काम करायचंय. आणि आपण सर्वांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने तरुण या ठिकाणी उपस्थित झाले. शिवसेनेची शाखा नुसती बोर्डपुरती मर्यादित न राहता बाबांनी या ठिकाणी तालुका पातळीवर गावडे म्हणून आहेत, वैद्यकीय मदत कक्षासाठी ते उपलब्ध करून दिलेले आहेत. जिल्हा पातळीवर उपलब्ध आहेत, पुण्यासारख्या ठिकाणी जाधव म्हणून उपलब्ध आहेत. जे काय रुग्ण असतील आणि खरं तर ग्रामीण भागात माहिती नसतं की नेमकं कुठे ऍडमिट करायचं, पैसे नसतात आणि उपचाराविना या ठिकाणी जीव रुग्णाचा जातो. त्यासाठी फार मोठं काम शिवसेनेचं वैद्यकीय मदतीचं आहे. त्या ठिकाणी रुग्णालय उपलब्ध करून देणे, त्या ठिकाणी मदत उपलब्ध करून देणे, मुख्यमंत्री सहायताची मदत उपलब्ध करून देणे, हे काम आपल्याला शाखेच्या माध्यमातून करायचे. आणि आपण अतिशय उत्कृष्ट असं या ठिकाणी शाखेचं उद्घाटनाचं नियोजन केलं. तुमच्या सर्व संयोजकांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझे भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपले फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दीपकराव चव्हाण सर या ठिकाणी व्यक्त होत आहेत. गाडगेबाळा शिवसेना शाखेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि शिवसेनेचे नेते, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर साहेब, माजी सभापती शंकरप्पा माडकर, आत्ताच्या आपल्या महाराष्ट्र आपल्या या मतदारसंघाचे माजी सदस्य दत्त बापू, जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक विराजी खराडे, उपजिल्हा प्रमुख फडतरे, पंचायत समिती सदस्य संतोषी कारंडे, त्याबरोबरच आमचे मित्र प्रमोद काकडे, सुभाषराव पवार, ते सर्व तुमच्या महिला भगिनी, तुमचे संतोषी मार्केट कमिटीचे संचालक अंकुश साळुंके, तुमचे अमित पवार, सर्व शिवसेनेचे गाडगे सगळी सर्वच गावातले प्रमुख, सर्व मान्यवर, आपण सर्व उपस्थित तरुण मित्र, शिवसेना शाखेचे जे अध्यक्ष तानाजी जाधव त्यांचे सर्व सहकारी, हिंगणगाव शाखेचे आमचे प्रमुख शाखा प्रमुख ओंकार बोलटे त्यांचे सर्व सहकारी, आपण सर्व उपस्थित तरुण मित्र, ग्रामस्थ, आमचे पत्रकार सय्यद शेख नाही त्या ठिकाणी आपल्या गावामध्ये त्या बदला सप्ताहामध्ये सकाळी 1 तासापूर्वी शिंगणामध्ये पहिली शाखा ओपन झाली आणि दुसरी शाखा या बदला सप्ताहामध्ये आपल्या गाडगेबाळात होते. या छोट्याशा गावामध्ये शिवसेना शाखा स्थापन करून या ठिकाणी शिवसेना पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी आपल्याला या छोट्या गावातून काम सुरू करायचे. गाडगेबाळ्याचे विशेष आपण बघितलं तर आदरणीय बाबांचं, दत्ताबाबा यांचे सर्वांचं लक्ष आहे. लहान जरी गाव असलं तरी सुद्धा नेहमीच गाव हे
रामराजे साहेबांच्या बाबांच्या पाठीशी उभे राहिले प्रत्येक निवडणुकीमध्ये. आणि छोट्या गावामध्ये विकास काम सुद्धा करायला कुठे कमी पडलो नाही. आणि आपल्या पाण्याच्या टाकीचं काम असेल, रस्त्याचं काम असेल, डोंबलगडचं पाणी आपल्या इथं आणण्यापासून जी आपण कामं आतापर्यंत मागितली ती सगळी कामं पूर्ण करण्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी यश आले. परंतु आपण गेल्या 4 महिन्यापूर्वी 5 महिन्यापूर्वी शिवसेना पक्षामध्ये जायचा निर्णय घेतला. आणि खऱ्या अर्थानं थोडस लोकांमध्ये त्यावेळी संभ्रम होता. नेमकं काय पुढं नेमकं काय होईल, पुढे कशा प्रकारे आपल्याला जायचंय याचं काय आपल्या सर्व कल्पना आहे. आपला तालुका, आपला जिल्हा हा नेहमीच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांना मानणारा जिल्हा आहे. आणि आपण सुद्धा गेली अनेक वर्ष राज्याकडे जरी असला तरी सुद्धा आपण राष्ट्रवादी पक्षामध्ये काम केलं. आणि म्हणून त्या विचाराचा प्रभाव आपल्या सर्वांच्या वरती आहे. परंतु परिस्थिती अशी बदलते की आपल्या सर्वांनाच इथूनच्या काळामध्ये फक्त विचार राजकारण केलं पाहिजेच, फक्त विचार राजकारण करून चालणार नाही, तर विकासाचे राजकारण केलं पाहिजे. आणि बदलत्या काळाप्रमाणे आपल्याला सर्वांच्या अपेक्षा, नवीन लोकांची येणारी पिढी त्यांच्या अपेक्षा, या अपेक्षा पूर्ण करायच्या असते. आपल्याला काळाप्रमाणे चाललं पाहिजे, काळाच्या प्रभावाबरोबर चाललं पाहिजे. आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं जर आपल्याला आत्ताच्या घडीमध्ये जर कुठला योग्य पक्ष असेल तर तो शिवसेना पक्ष आहे. याचं कारण आपल्या सर्वांना माहिती आहे. शिवसेना पक्ष जरी शहरामध्ये निर्माण झाला असला तरी सुद्धा ही शिवसेना पक्षामध्ये काम करणारी माणसं करावी मागायची. शहरामध्ये जरी शिवसेना पक्ष होता मुंबईमध्ये तर तिथे काम करणारी माणसं आपली होती. तिथं आपले असे अनेक लोक आहेत की आपल्या ग्रामीण भागामध्ये जाऊन तिथं आपल्या व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये प्रस्थान बसवलं आणि तिथं ते शिवसेनेचं काम करतात. आजही शिवसेनेच्या मुंबईमध्ये विचार केला तर, ठाण्यामध्ये विचार केला तर बऱ्याच शाखांचे शाखा प्रमुख हे आपल्या ग्रामीण भागातले, सातारा जिल्ह्यातले विशेषतः. आणि त्यामुळं शिवसेनेचा सातारा जिल्हा तसा नवीन संबंध नाही. प्रत्यक्ष जरी आपला संबंध नसला तरी सुद्धा शिवसेनेचा आपला संबंध जुना आहे. आणि मुळातच शिवसेना ही ग्रामीण भागातील मराठी माणसांच्या आशंकेसाठी शिवसेना पक्ष निर्माण केला. आपल्याला माहिती मुंबईमध्ये जाऊन ग्रामीण भागाचा माहोल घेतला, मुंबईमध्ये कशा परिस्थितीला जगावं लागतं, जीवन जगावं लागतं आपल्या सर्व कल्पना आहे. आज डोंबलगडी पाणी आल्यामुळे महाराजसाहेबांनी बरीच लोक परत आली, बरीच लोक आपल्या भागामध्ये येऊन, गावामध्ये येऊन शेती करू लागली. पण एक 20-25 वर्षापूर्वीचा काळ जर बघितला तर अनेक लोक मुंबईमध्ये होती आणि कशा प्रकारे जीवन जगत होते आपल्या सर्वांना कल्पना आहे. आजही मुंबईमध्ये मराठी माणसाचा टक्का कमी होत चाललाय. बाहेरची युपी असतील, बिहार असतील, इतर भागातली, इतर राज्यातील लोकांचं प्रमाण वाढले. म्हणून आपल्याला हे शिवसेनेचा सांगण्याचा उद्देश आहे की शिवसेना पक्ष हा तसा आपला जरी नवीन असला तरी सुद्धा याचा आपला नाळ आपली जोडलेली आहे. आणि म्हणून आपल्याला लक्षात घ्या की आता तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आदरणीय संजय बाबांची जबाबदारी दिली. आणि संपूर्ण तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये पक्ष वाढण्यासाठी आपल्याला सुरुवात तालुक्यातून करावं लागेल. आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं आपल्याला बाबांनी 100 शाखा निर्माणाचा जो म्हणून व्यक्त केलाय त्याला आपल्या सर्वांनी साथ दिली. आज आपण दुसरी शाखा ओपन करतोय. आणखी काही 8 आठवड्या, 8 दिवसामध्ये, 15 दिवसामध्ये 100च्या वर शाखा निर्माण होईल, त्यामध्ये काही शंका नाही. तर एक लक्षात ठेवा की आपल्याला शिवसेनेच्या माध्यमातून नेमकं काय काम करायचं. मग विराज यांनी सांगितलं की वेगळं आपलं काही काम करायचं नाही. आपण जे पूर्वी काम करतोय तेच काम पक्षाच्या माध्यमातून करायचे. शेवटी तुम्ही कुठल्याही पदावर नसताना एखादं काम घेऊन तुम्ही एखाद्या कचेरीमध्ये गेला, तहसील ऑफिसमध्ये गेला, महसूल कचेरीमध्ये गेला, आपण कुठल्याही पदावर नाही, कार्यकर्ता आहे तो. आणि त्यावेळेस आपण जे काम सांगतो त्यावेळेस आपल्याला जी प्रतिसाद मिळतो अधिकाऱ्याकडून तो, आणि आता तुम्ही एक शाखा प्रमुख जर म्हणून तुम्ही गेला त्या महसूल कचेरीमध्ये, कुठे MSCB मध्ये म्हणा, मी शिवसेना शाखा प्रमुख एका गावचा म्हणून जर आपण गेलो तर निश्चितपणे आपली दखल तिथं घेतली जाईल, विशेष दखल घेतली जाईल. मी शिवसेना शाखा प्रमुख जर नुसतं जरी म्हणलं तरी बऱ्यापैकी निम्म काम होतं, हे लक्षात घ्या. आपण अनुभवलंय. आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं ही शिवसेना लोकांची, सर्वसामान्य लोकांची कामं करण्यासाठी आपल्याला या अधिकारी पद असलं पाहिजे. ते काही शासकीय पद असू द्या आणि संविधानिक पद असू द्या,
पण पक्षाचं पद जरी असलं तर त्या पदाला मोठी किंमत आहे. आज मुंबईमध्ये शाखा प्रमुख म्हटलं की तो आमदारापेक्षाही किंमत त्याला जास्त आहे, हे लक्षात घ्या. तर शाखा प्रमुख हे लहान पद नाही किंवा याचा अर्थ काय पदवी स्पर्धा सोड करू ना तुम्ही, परंतु आणि शाखा प्रमुख असू द्या, उपशाखा प्रमुख असू द्या, संघटक असू द्या, कुठलंही शिवसेनेच्या संघटनेचं पद आपल्याजवळ असेल तर त्या पदाला महत्व आहे आणि तिथे जाऊन ते काम सर्वसामान्यांचं होत असतं. आणि यासाठी खरं आपल्याला हे काम करायचे. माझे छोटं गाव जरी असलं तरी सुद्धा आपली तरुणांची फळे आपली चांगली, तुमचं ज्येष्ठांचं पारबळ आपल्या तुमच्या तरुण पिढीला आहे, म्हणून चांगलं काम आपण करूया. आणि भविष्य काळामध्ये आपल्याला हा तालुका, संपूर्ण तालुका एक शिवसेनामय भगवामय तालुका करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि याचे ताकद, ही सगळी ताकद बाबांच्या पाठीमध्ये उभी करून आपल्याला या पुन्हा एकदा जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये त्या तालुक्याचं नाव हे आपल्याला न्यायचंय. आणि या तालुक्यामध्ये काम करत असं आपल्याला सर्वांना कल्पना आहे. विरोधक जे आपले आहेत ते कशाप्रकारे राजकारण करतात आपल्याला सर्व कल्पना आहे. आणि त्यांच्या राजकारणाला आपल्याला शहर द्यायचं असेल, त्यांना कशातच उत्तर द्यायचं असेल तर शिवसेना पक्षाशिवाय, शाखेशिवाय पर्याय नाही आणि तरुणाशिवाय पर्याय नाही, हे लक्षात घ्या. आणि त्या दृष्टीने आपण सर्वांनी काम करावं, आपला पक्ष बळकट करावा, एकमेकांचे मतभेद विसरून, आणि यासाठी आपल्या सर्वांनी काम करावं एवढीच विनंती करतो. आणि आपल्या या शाखेला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. फलटण कोरेगाव मतदारसंघाचे आमदार माननीय दीपकराव चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे माजी सभापती शंकरप्पा माडकर, दत्ताबापू वानखड, दत्तात्रय गुंजवटे, विराज भैया कराडे, त्याचप्रमाणे श्री अविनाश फडतरे देशमुख, अमित पवार, पंचायत समिती सदस्य डॉक्टर संतोष कारंडे, अंकुशराव साळुंके, नारायणराव घाटगे, सुभाषराव पवार, आपल्या सरपंच सुनीताताई गाडगे, रणजित सरकाळे, आशाताई गाडगे, कुंदन पवार, प्रकाश शेळके, राहुल गाडगे, किशोर गाडगे, दत्तोबा गाडगे, सीतेत बापूसाहेब ढोले, वैभव घाडगे, रवींद्र ढोले, सागर यादव, सूरज घाडगे, त्याचप्रमाणे संतोषराव जगताप, तानाजीराव जाधव, आपण उपस्थित असणारे आपण वास्तविक सर्वच, आणि काही परिसरातून सुद्धा ह्या ठिकाणी काही मंडळी ह्या ठिकाणी आलेली आहेत. पत्रकार सय्यद शेख आणि त्यांचे सर्व सहकारी, प्रमोद काकडे साहेबसुद्धा आरडगावून ह्या ठिकाणी उपस्थित आहेत, वैभव जगताप ह्या ठिकाणी उपस्थित आहेत, आमच्या अर्धापूरचे श्रीयुत ऋतुराज नलवडे ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. शिवसेना शाखा उद्घाटन प्रसंगी आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. आता शिवसेना आणि घाटगेमाळा हा काही फारसा काही लांबचा विषय नसावा, कारण आपल्यापैकी बरीच मंडळी मुंबईला होती आणि मुंबईला असलेली अनेक शिवसेनेत मुंबईमध्ये आणि गावी आल्यावरती मग ज्याच्या त्याच्याबरोबर असा अनेक वर्ष अशा पद्धतीने कामकाज त्या ठिकाणी चालायचं. अगदी मला आठवतं रामराजेंच्या पहिल्या निवडणुकीमध्ये रामराजे अपक्ष म्हणून उभे होते आणि त्यावेळेला आपल्याला 2 ते 3 सभा हे मुंबईला लोखंडी जत्तेमध्ये आपल्याला घ्याव्या लागायच्या. कळंबोलीला लोखंडी जत्ते, कळंबोलीला पूर्ण त्यावेळेला व्यापार गेला नव्हता, जायला सुरुवात झाली होती, परंतु आपले अनेक लोक मुंबईत असल्यामुळं मुंबईला त्या ठिकाणी ते सभा 2-3 ठिकाणी तरी छोट्याखानी सभा अरेंज करायची आणि त्या ठिकाणी जाऊन प्रचार करावा लागत होता. हा तो काळ. आणि तिथं त्यांना सहज विचारलं हितं कसं, ते म्हणले हितं आम्ही शिवसेनेत, तिकडं आल्यावर तुमच्याबरोबर आहे, पण हितं शिवसेनेत तर का शिवसेनेत. त्यांचं म्हणणं होतं की शिवसेनेशिवाय आम्हाला संरक्षण मुंबईला मिळू शकत नाही, म्हणून आम्ही सर्व संघटने या नात्याने आम्ही शिवसेनेत आहोत आणि त्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी संरक्षण मिळतं. म्हणजे हमाल मापाडी कामगारसुद्धा त्या मनस्थितीत त्यामध्ये होते, कारण
त्यांना संरक्षण आहे शिवसेनेचं म्हणजे संघटनेचं त्या ठिकाणी त्यांना संरक्षण मिळत होतं आणि त्यामुळे ह्या संघटनेला महत्त्व आहे. आणि हे ओळखूनच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना ह्या संघटनेची स्थापना केली. त्यांचा उद्देश काय होता की कोकणातून अनेक माणसं मुंबईमध्ये गेली होती, आपल्या भागातून अनेक माणसं, आपल्या डोंगर भागातली अनेक माणसं मुंबईमध्ये त्या ठिकाणी गेली होती, आपल्या भागातली गेली होती. तुम्ही कोरेगाव तालुक्याचा विचार केला तर अजूनही बरीच मंडळी त्यांची मुंबईमध्ये आहेत. 2 बँका सातारकरांच्या मुंबईमध्ये मोठ्या बँका आहेत, सह्याद्री बँक आणि त्याचबरोबर दुसरी हिंदुस्तान बँक. अनेक आपले लोक आज तिथं सुद्धा संचालक म्हणून काम करत आहेत. आणि ह्या सगळ्यांना त्या ठिकाणी संरक्षण देण्यासाठी ही एक संघटना अस्तित्वात आली आणि ही संघटना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केली. उद्देश एवढाच होता की महाराष्ट्रातल्या माणसाला, तो कुठल्याही जाती धर्माचा असला तरी त्याला त्या ठिकाणी मुंबईमध्ये संरक्षण मिळावं. आणि तो जर आपण आज विचार केला तर त्यांचा किती मोठा आणि दूरदृष्टीचा विचार होता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आजही आपण मुंबईतली परिस्थिती पाहिली ती काय महाराष्ट्रीय माणसाच्या दृष्टिकोनातून फारशी काही चांगली असं म्हटलं तर जरा अतिशयोक्ती होईल. आजही अनेक आपण त्या ठिकाणी निवडून आलेले आमदार बघत असाल, काही खासदार बघत असाल, अनेक नगरसेवक बघत असाल, ते आज महाराष्ट्रीय नाहीत. परंतु त्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेल्या निर्णयामुळं आजही त्या ठिकाणी महाराष्ट्रातली लोक टिकून आहेत आणि त्या ठिकाणी निदान महापौर तरी महाराष्ट्रातला होऊ शकतोय, मराठी बोलणारा होऊ शकतोय, अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे. आणि ती केवळ आणि केवळ शिवसेनेमुळे. त्यामुळे एक संघटना आहे, ह्या संघटनेच्या माध्यमातून हळूहळू हा पक्ष संपूर्ण महाराष्ट्रात पसरला. आणि कृष्णा खोरे, तुम्ही पाण्याचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला, येणारं पाणी, ह्याच्यामध्ये अपक्ष आमदार या नात्याने रामराजे साहेब, कैलासवासी संपतराव देशमुख साहेब, त्यांच्या समवेत आलेले अनेक अपक्ष आमदार हे जरी असले तर ह्या सर्वाला मान्यता देणारे शिवसेनेचे मुख्यमंत्री मनोहरपंत जोशी आणि त्यांच्या पाठीमागं ठामपणे उभे असणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते, हे आपल्याला कदापि विसरता येणार नाही. त्यामुळं एका अर्थाने शिवसेनेनी फार मोठं ह्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या काळातल्या मुख्यमंत्र्यांनी एक फार मोठं योगदान या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला दिले, याविषयी काही शंका नाही. आणि निश्चितच त्यानंतर संघटनेच्या माध्यमातून एक अत्यंत बळकट प्रबल्य संपूर्ण महाराष्ट्रात असणारा शिवसेना पक्ष आपल्याला अस्तित्वात आलेला दिसला. मध्यंतरीच्या काळामध्ये आपले नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी एक वेगळा निर्णय घेतला आणि त्याच्या मागचा उद्देश एवढाच होता की पक्ष हा जगवला गेला पाहिजे. ते सुद्धा शिवसेनेच्या अगदी फॉर्मेशनपासून, शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनेतले नेते धर्मवीर आनंदरावजी गीते साहेबांच्या त्या ठिकाणी, दिघे साहेबांच्या त्या ठिकाणी शिष्यातून पुढं आलेले आणि ठाण्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी शिवसैनिक म्हणून ज्यावेळेला धर्मवीर आनंदराव दिघे साहेबांनी शिवसेना पक्षाची स्थापना करून पुढं आणण्याचा प्रयत्न केला. मोठ्या संघर्षातून त्यांनी हा पक्ष त्या ठिकाणी पुढं आणला आणि एवढी पाळंमुळं त्या ठिकाणी आज घट्ट केली की ठाणे आणि परिसरामध्ये शिवसेना सोडून दुसरा कुठलाही त्या ठिकाणी कुठल्याही पक्षाचं काही चालत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि ते सर्व पुढं नेण्याचं काम हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे साहेबांनंतर खऱ्या अर्थाने जर कोणी करत होतं तर एकनाथरावजी शिंदे साहेबच करत होते. आमदार साहेबांनाही कल्पना आहे, ते त्यावेळेला आमदार म्हणून कार्यरत होते. कुठल्याही शिवसेनेच्या आमदाराची अडचण असेल तर ते सोडवण्याचं काम त्या ठिकाणी एकनाथरावजी शिंदे साहेबांच्याच त्या ठिकाणी कडं होत होतं. आणि तेच आज जीवाचं रान करून हा पक्ष, हा विचार, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला विचार, धर्मवीर आनंदरावजी दिघे साहेबांनी दिलेला विचार, हा पुढं नेण्याचा आतोनात प्रयत्न करतायत. त्याला आपण सर्वांनी सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या तालुक्यामध्ये ताकदीने शिवसेना पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने कामाला लागलं पाहिजे. आणि त्याकरताच आपली शाखेची स्थापना त्या ठिकाणी होती. हा सर्वात महत्त्वाचा या ठिकाणी शिवसेनेच्या दृष्टीने उचललेलं पाऊल आहे असं मी समजतो. हिंगणगावला काही वेळापूर्वी शाखा त्या ठिकाणी आली. आपण जो काही संकल्प 100 शाखापेक्षा अधिक शाखा करण्याचा मतदारसंघामध्ये जो सोडलेला आहे,
त्याच्यामध्ये आपली दुसरी आहे. आपलं गाव जरी छोटं असलं तरी या शाखेच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या प्रकारची सकारात्मक कामं आपल्याला नक्कीच करता येतील. पूर्वी ज्या वेळेला मुंबईला शिवसेनाच्या शाखा झाल्या त्यावेळेला महाराष्ट्र माणसावर जे अन्याय होत होता त्याकरता त्यांना रस्त्यावर यावं लागत होतं, अधिकाऱ्यांच्या त्या ठिकाणी ऑफिसमध्ये जावं लागत होतं आणि एक वेगळ्या प्रकारची शिवसेनेची स्टाईल एक त्या ठिकाणी निर्माण झाली की अन्यायाला वाचा फोडण्यासाठी रस्त्यावर यायचं, वेळ प्रसंगी लाट्या खायच्या, परंतु त्या ठिकाणी ठामपणे उभं राहायचं आणि अन्याय ज्याच्यावर होतोय त्याला अन्याय होऊन द्यायचा नाही. अशा पद्धतीने त्यांचं जे कामकाज होत होतं, आज आपल्याला आपण सत्तेत असल्यामुळं अन्यायाला वाचा फोडणारा पक्ष म्हणून हा संघटितपणे पुढं आलेलाच आहे, परंतु लोकांची सकारात्मक कामं करण्याच्या दृष्टीने सुद्धा ह्या शाखांनी ह्या तरुणांनी आता कामाला लागायचं. अनेक कामं असतात. वैद्यकीय कक्ष तर शिवसेनेचा प्रसिद्ध आहे आणि त्याकरता स्वतः एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि खासदार त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदेसाहेब हे सातत्याने काम करत असतात. त्यांचे मला वाटतं निखिल मोरे साहेब त्या ठिकाणी काम करत असतात, चिवटे साहेब त्या ठिकाणी काम करत असतात. आपण फलटणला सुद्धा तो कक्ष त्या ठिकाणी सुरू केला आहे. म्हणजे लोकांना आपल्याला ग्रामीण भागातल्या दिलासा कसा देता येईल, हा वैद्यकीय कक्ष असेल, त्यांची इतर कामं कुठं अडकलेली असतील, विनाकारण त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या मार्फत एखादं काम अडवलं जात असतील तर ते काम व्हायच्या दृष्टीने आपल्या ह्या संघटनेने आपल्या ह्या शाखेने त्या ठिकाणी काम करायचं, एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करायचं आणि ह्याचा उपयोग राजकीयदृष्ट्या तुम्हाला ग्रामपंचायतीपासून पंचायत समिती जिल्हा परिषदेपासून लोकसभा विधानसभेसाठी सुद्धा तो होणार आहे. आणि शेवटी आपण काम करत असताना काम करायला त्या ठिकाणी अधिक बळकटी मिळावी याच्याकरता सत्तेमध्ये जाणं अत्यंत आवश्यक असतं आणि सत्तेमध्ये जायचं असेल तर लोक आपल्याबरोबर पाहिजे आणि लोक जर बरोबर घ्यायची असतील तर त्यांची कामं झाली पाहिजे. सर्वसामान्यांची कामं जर त्या ठिकाणी झाली, त्याच्या आडीनडीला आपण त्या ठिकाणी उभं राहिलो तर नक्कीच त्या ठिकाणी पक्ष हा वाढतो, संघटनाही वाढते आणि तेच काम ह्या शाखेच्या माध्यमातून तुम्हा तरुण मंडळींना करायचं. हे तुम्ही जेवढं ताकदीने कराल तेवढा पक्ष संघटना आपली मजबूत होणारे पक्ष वाढणार. गेल्या काही दिवसातच, काही महिन्यातच, म्हणजे वर्षसुद्धा झालं, नगरपालिकेची निवडणूक झाली, पंचायत समिती जिल्हा परिषदेची निवडणूक झाली. काही ठिकाणी आपल्याला अपयश आलं, काही ठिकाणी चांगल्या प्रकारचं यशही आपल्याला मिळालं, परंतु एकंदर सर्व जर परिस्थिती बघितली तर अत्यंत अनुकूल परिस्थिती असताना केवळ आणि केवळ त्या ठिकाणी शिवसेना आणि एकनाथजी शिंदे यांनी जी काही ताकद आपल्याला दिली त्यामुळं खऱ्या अर्थाने आपल्याला यश संपादन करता आलं. आणि पुन्हा एकदा एक ती राजकीय काय घसरणला चालली आहे का काय, रामराजांच्या राजे गटाची असं जी एक चर्चा होत होती त्याला पूर्णपणे पूर्णविराम मिळाला आणि त्याचं कारण म्हणजे शिवसेने दिलेली ताकद. ही कार्यकर्त्यांना प्रचंड ताकद देणारा पक्ष आणि प्रचंड ताकद देणारा नेता आहे. त्यामुळं आता मागं पुढं न पाहता ताकदीने आपण कामाला लागूया आणि आपलं आणि शिवसेनेचं आपल्या सर्वांचंच राजकारण त्या ठिकाणी तळागाळापर्यंत जाऊन काम केलं तरच त्या ठिकाणी ते टिकणार आहे. कामं आपण केलेली आहे, सांगायला कमी पडलेलो आहे. मार्केटिंग कमी पडलंय आणि अजूनही आपलं मार्केटिंग नाही चाललंय. येतंय कोणी त्याचा कधी विचारही करत नाही, आपण काम करून मोकळं होतो. कुणाच्या अडीनडीला कधी नाही हा विषयच नसतो. आणि दुसरीकडे बघितलं तर सोशल मीडिया आणि काही नाहीतरी बोर्ड. आता जर रामराजे साहेबांचे आणि आमदार साहेबांचे बोर्ड लावण्याचा जर विषय आला असता आणि प्रत्येक कामाला जर बोर्ड लावले असते, बापू किती बोर्ड असते, फार मोठा धंदा या बोर्डवाल्यांचा झाला असता. पण आपण तसे त्या ह्याच्यात कधी गेलेलोच नाही आणि जाण्याची आवश्यकता नाही. आपल्याला फक्त लोकांपर्यंत जाण्याची आवश्यकता आहे आणि ती या तरुण मंडळींच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण करायची आहे. आणि आपला तालुका चुकीच्या हातात, आपला मतदारसंघ चुकीच्या हातात जाऊ नये. गेल्यानंतर काय होते अनुभवायला अनेक लोकांनी सुरुवात केलेली आहे आणि त्यातच जर वेळ घालवणार असले तर तालुक्याचा विकास कसा होईल. येणाऱ्या कामांमध्ये प्रचंड प्रमाणात त्यामध्ये जे काही चाललेले भ्रष्टाचार चाललेले आपण पाहतोय. हे सर्व पाहत असताना त्या ठिकाणी हा तालुका, हा आपला तालुका हा सुरक्षित राहायला पाहिजे, तालुक्यातले लोक सुरक्षित राहायला पाहिजे. या दृष्टीने शिवसेनेशिवाय आज पर्याय नाही. ताकदीने आपण कामाला लागूया, हा तालुका सुरक्षित ठेवू
पक्ष संघटना वाढू आणि त्याचबरोबर पक्ष संघटनेच्या माध्यमातून आपल्याला ताकद जी मिळणार आहे त्याला ते कुठेही कमी पडणार नाहीत. एवढंच लक्षात ठेवून आपण कामाला लागा, चांगल्या कामाला लागा. मी कधीही कुठल्याही तरुणांना म्हणणार नाही की कुणाच्या तरी अंगावर जा, पण तुम्ही आता शिवसैनिक आहात त्यामुळं भाया मागं सारायला कमी पडू नका. मी कधीच म्हणणार नाही की कोणाच्या तरी नादाला. जे योग्य आहे ते योग्य आहे, जे अयोग्य आहे तिथं मात्र ठामपणे उभं राहण्याची भूमिका घ्या. आणि ज्यावेळेला संघटना असते त्यावेळेला तुम्ही एकटे नसता, तुमच्या पाठीमागं सगळी संघटना ठामपणे उभं राहणार आहे. शिवसेनेला महत्त्व आलं कारण ही संघटना पुन्हा एकावर काही होत असेल तर सगळी संघटना त्याच्या पाठीमागं ठामपणे उभं राहत होती, त्यामुळं शिवसेनेला महत्त्व आहे. आणि तशाच प्रकारे आपल्याला काम करायचे, ते लक्षात घेऊन कामाला लागा. तुम्हाला मनापासून तुमच्या शाखेला आणि तुमच्या पदाधिकाऱ्यांना, शाखा तुम्ही ह्या ठिकाणी सुरुवात केली त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो, तुमचे आभारही मानतो. या ठिकाणी सभासदांची नोंदणी ऑनलाईन आहे, त्याची लिंक तुम्हाला दिली जाईल. त्याचं तुमच्या एकदा शाखा संपूर्ण झाल्या की आपण त्याच्याबद्दलचं एक प्रशिक्षणही देऊ. शाखांनी कसं काम करावं त्याचंही प्रशिक्षण दिलं जाईल. पण आपल्याला सकारात्मक काम करायचं आणि सकारात्मक कामाच्या दृष्टीनेच आपल्याला लोकांपुढं जायचं आहे. आणि जास्तीत जास्त सभासद ह्या लिंकच्या द्वारे तुम्ही शिवसेनेचे व्हायला पाहिजे अशा दृष्टीने सुद्धा कामाला लागा. लिंक तुम्हाला दिली आहे, ज्याला सभासद व्हायचं आहे त्याच्यापर्यंत जायचं, लिंक उघडायची, त्याचं त्या ठिकाणी नाव वगैरे सर्व भरून माहिती भरून घ्यायची आणि आय डी कार्ड त्याचं बनतं. आणि ते आय डी कार्ड एकदा दाखवलं आणि ती शिवसेना वाचलं की अनेकांच्या डोक्यात प्रकाश पडल्याखेरीज राहत नाही. एवढंच लक्षात ठेवा, कारण त्यांना माहिती आहे की हा एकटा नसतो. ह्याचं आपण नाही केलं की हा घेऊन येणार आहे 10-20 जण आणि त्यावेळेला मग काय. त्यामुळे ही जी भीती आहे ही सकारात्मक भीती मी म्हणतो, चुकीचे काम करणाऱ्याला ही भीती आहे. ती भीती आपण मात्र त्या ठिकाणी शिवसैनिक आणि आमचे तरुण कार्यकर्त्यांनी हे निर्माण करून चांगलं काम करा, एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो. एक आपण चांगला कार्यक्रम घेतला, बराचसा पारा वर चढला आहे, तरीसुद्धा आपण सर्वजण या ठिकाणी थांबलात. आपणा सर्वांचे आभार मानतो, आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो.